युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 10 वर्षापासून अभ्यास करत होते. 10 वर्षापासून बाहेर ठिकाणी अभ्यास करत होते आणि 10 ते 15 जागा होत्या आणि तिथे 15 ते 20 लाख फॉर्म भरले गेले. लागले फक्त 15 जण आणि बाकीचे सगळे बेरोजगार आहेत. काल माझ्या घरी 10 ते 15 लोक जण आले, माझे मित्र, आणि रडत होते आणि म्हणत होते, दादा 10 वर्षापासून अभ्यास करून राहिलो, पोलीस भरतीचा म्हणा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून राहिलो, अधिकारी बनण्यासाठी अभ्यास करून राहिलो, पण सरकार 10 ते 12 जागा काढते आणि तिथं फॉर्म भरल्या जाते 10 ते 12 लाख. सांग काय करू? 15 वर्ष झाले अभ्यास करून राहिलो, अपयश आलं, काय करू? आता मरा लागते, कारण बापाच्या भरोश्यावर मी करून राहिलो. बापाचं स्वप्न होतं, 22-30 वर्षाचं वय होऊन राहिलं, काय करू? बापाला म्हटलं, बाबा काय करू? बाप मध्ये शेती कर. पण मी जे एज्युकेशन घेतलं, माझं शिक्षण घेतलं, माझ्यापाशी 2 ते 3 डिग्री आहे, ह्या काय फक्त त्याच्यासाठी घेतल्या ते का मी? विचार करा. ते मित्र म्हणाले, काय करावं? सरकार 10 ते 15 नोकऱ्या काढते, जागा काढते, राखीव जागा, त्याच्यामध्ये 15 लाख फॉर्म भरले जाते आणि फक्त 15 जण निवडल्या जाते त्याच्यामध्ये, आणि बाकी सगळे बेरोजगार. काय म्हणाल तू? माझं एकच म्हणणं आहे, आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलं होतं बाबासाहेबांना. पण आजकाल काय घडत आहे, जे पिढ्या लाभ घेऊन राहिले आरक्षणाचा, तेच लोक पदावर आहे आणि बाकीचे सगळे लाचारीनं नोकरीच्या रांगेत फक्त पेपर देत आहे, दुसरं काहीच नाही. माझा प्रश्न हा आरक्षणाला विरोध करण्यासाठी नाही. माझा प्रश्न हा आरक्षणाला विरोध करण्यासाठी नाही. माझा प्रश्न आहे, ज्या आरक्षणाच्या बलावर आई वडील, तुमचा भाऊ लागलेला आहे, ज्या आरक्षणाच्या भरोशावर तुमचे आई वडील लागलेले आहे, क्लास 1 अधिकारी आहे, चांगले अधिकारी आहे, वर्षाचं इन्कम चांगला आहे, 10 ते 15 लाख वर्षाचे इन्कम आहे, तर तुम्ही तुमच्या स्वइच्छेने तुमचं आरक्षण हे गरीबाला दान करा. तुम्ही आरक्षण घेऊ नका, माझं मत असलं पाहिजे. आणि गरिबांना चान्स द्या, कारण त्यांच्यापाशी शिक्षण आहे. शिक्षणाचं वाघिणीचं दूध आहे, पण त्या दुधाला पिण्यासाठी एक म्हणते नाही काय, एक प्रतिबिंब असते. त्या दुधाचं महत्व त्याला कळते, त्यालाच कळते. 2 ते 3 डिग्री असून, वाघिणीचं दूध 2 ते 3 डिग्री असून, 2 ते 3 ग्लास असूनही ते दूध म्हटलं खराब होऊन राहिलेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जो शिक्षणाचं दूध पिणार तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही. पण असे कितीतरी बेरोजगार तरुण आहेत, त्यांच्यापाशी 2 ते 3 डिग्र्या पडलेल्या आहे आणि सरकार 10 ते 15 जागा काढतात, तिथे 15 लाख फॉर्म भरल्या जाते. अरे नोकरी नाही, अस्मितेची लढाई आहे. कारण कोणाला असं वाटते की महिन्याचं पेमेंट आलं पाहिजे, माझा घर संसार परिवार चालला पाहिजे, कारण परिस्थिती नाजूक असल्यामुळे परिस्थिती शिकवते. पण नाही, आरक्षणाचा फायदा जे रेग्युलर जे लोक आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि त्याचे आई वडील कर्मचारी आहे, क्लासमेट ऑफिसर आहे, तेच घेऊन राहिलेले आहे, त्यांच्या परिवारातच घेऊन राहिलेले आहे. त्या लोकांना माझं एकच म्हणणं आहे, स्वच्छेने तुमचं आरक्षण सोडा आणि गरीबाला संधी द्या. आरक्षणाची भीक नको, हे माझं मत आहे. मी तुम्हाला विचारतो, जो व्यक्ती ज्याने आरक्षणाच्या बळावर नोकरी हासिल केली आणि त्याची पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी आरक्षणाच्या भरोशावर नोकरी हासिल करत असेल, तर त्यांनी ही आरक्षणाची जागा सोडावी नाही का? मला सांगा, कमेंट करून सांगा.
जातीपातीच्या वादात पडलेला जो समाज आहे, जे वर्ग आहे, त्यांना आपल्या हक्काचं नेमक्या नोकऱ्या मिळत नसत तर त्यांना मिळायला पाहिजे नाही का? मला सांगा. अरे मला आरक्षण संपवायचं नाही रे. मी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात आहे रे. पण माझं म्हणणं एकच आहे, मी कुणाचं आरक्षण खात नाही. मी कुणाच्या आरक्षणाला बंद करा असं म्हणत नाही. मी कोणाचं आरक्षण संपवण्याच्या बाजूनेही नाही आहे. पण जो गरीबातला गरीब, त्याच्या ताटातली भाकर त्याला मिळाली पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे रे. दुसरं काय आहे? कारण तुम्हाला माहित आहे कॉम्पिटिशन किती वाढलेलं आहे आणि गरीबातला गरीब फक्त, अरे एखाद्या नगरपालिकेमध्ये, एखाद्या याच्यामध्ये, शाळेमध्ये, संस्थेमध्ये चपराशाच्या जागा निघतात रे. त्याच्यापाशी 2 ते 3 डिग्री असताना तो पण फॉर्म भरला जातो चपराशीच्या तिथं. तो आपली डिग्री पाहत नाही, तो पाहतो आपलं अस्तित्व, परिस्थिती पाहते. त्याला डिग्री ही कागदावानी वाटते. त्याला असं वाटते डिग्री माझ्यापाशी, माझं एज्युकेशन मला काही कामाचं नाही, मला फक्त नोकरी मिळाली पाहिजे, ते कुठली पण असो. त्याच्यासाठी जो चपराशीची जागा निघतात तिथं 8वी पास किंवा 10वी पास असे हे राहते, शिक्षण पात्रता राहते. पण तिथं फॉर्म कोण भरला जातो? त्याच्यापाशी 1 ते 2 डिग्री असते ना, तो पण तो फॉर्म भरतो चपराशीचा. आणि तिथं 5 जागेच्या ठिकाणी 15 लाख फॉर्म भरल्या जाते. सांगा मला. म्हणजे एक अस्मितेची लढाई आहे, तमाशा आहे. की जे लोक आरक्षणाच्या बलावर लागलेले आहे, माझे मावले, त्यांनी पिढीवर पिढी तेच उपभोग घेऊन राहिलेले आहे. त्यांनी खरंच आरक्षण सोडावं, हे माझं मत आहे. मी कोणाचं आरक्षण गिरवून घेत नाही. असे सुशिक्षित, शिक्षित विद्यार्थी आहे, शिकलेले आहे, तरी निराश आहे. मला सांगा, ज्या लोकांना खरंच नोकरी मिळेल ना, तर त्यांच्या भावांना, गावातील लोकांना असं वाटेल की नोकरी मिळते. समाजामध्ये नेगेटिव्ह परत पसरलेला आहे, तुम्हाला माहित आहे का? आपल्याला ती नोकरी मिळत नाही, मग काय करा? 10वी 12वी शिकाव, मस्त पोलीस भरती द्या, आर्मी द्या किंवा चपराशी नोकरी करा. काऊन? कारण ती नोकरी पर्यंत आपण पोहोचू शकतच नाही. कारण आजकालच्या युवकाच्या मनामध्ये म्हणतात ना लोक, शिकले नाही. त्यांना माझं म्हणणं एकच आहे, त्यांच्या मनामध्ये एक घात निर्माण झालेला आहे, आपल्याला नोकऱ्या लागत नाही, शिकून काय करावं, त्याच्यापेक्षा काळापुरतं शिकलेलं बरं. मग ज्या व्यक्तीने उपभोग घेतलेला आरक्षणाचा, त्यांनी स्वतःचं आरक्षण दादा सोडलं ना, त्यांनी नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट लागलं ना, ज्याचा वर्षाचा इन्कम 10 ते 15 लाख असताना नॉन क्रिमिनल लागलं ना, तर कितीतरी लोकांना नोकऱ्या मिळणार. बेरोजगारी खतम होणार नाही, पण कितीतरी लोकांना नोकऱ्या मिळणार. 20 ते 30 वर्षामध्ये कितीतरी लोकांना नोकऱ्या मिळणार. पण माझा एकच मत आहे, सोडलं तर मग काय सगळ्यांना नोकऱ्या लागणार नाही. एक पोरगा नोकरी लागला किंवा एखाद्या गावातला एखादा व्यक्ती अधिकारी होतो ना, तर त्या गावाला तो एक प्रकारचा एक आयडिया ठरते आणि लोक म्हणते, रे पायरे कसा लागला, तू त्याच्या मागे लाग, त्याच्या मागे तो त्याचा अभ्यास कर, तू तो अभ्यास कर, असा म्हणतो घरातले लोक, आई वडील. मग विचार करा, हा म्हणून राहिला की नोकरी लागत नाही, मग हा 12वी शिका, तू 12वी पर्यंत शिक, मग असंच होणार. म्हणजे मोठा भाऊ 12वी पर्यंत शिकला तर लहान भाऊ 12वी शिकणार. मोठा भाऊ म्हणा नोकरी लागत नाही दादा, आपण पोलीस भरती देऊ, तर लहान भाऊ म्हणा ठीक आहे, मी पोलीस भरतीची तयारी करतो. मोठा भाऊ क्लासमेट ऑफिसर असेल तर लहान भाऊ म्हणत मला क्लासमेट ऑफिसर बनायचं आहे, मग तो पण तयारी करणार. त्याच्या मनामध्ये एक भाव निर्माण होईल की नाही, मी पण अभ्यास केला पाहिजे, मला पण नोकरी मिळणार, असं एक मनामध्ये त्यांच्या अस्तित्व निर्माण होणार. तेव्हा केव्हा होणार? तेव्हा नोकऱ्या मिळणार, तेव्हा त्या
पद्धतीच्या नोकऱ्या मिळणार तेव्हा त्या मिळणार नाही. कारण ज्या अगोदर आरक्षित लोक त्या डरात टाकलेलं आहे आणि खूप घेऊन राहिलेले आहे आणि पिढीवर पिढी तेच लोक घेऊन राहिले असेल तर आपल्या लोकांना क्लासमेट ऑफिसची नोकरी मिळणार का? नाही मिळणार. अशा कितीतरी नोकऱ्या आहेत दादा की त्या लोकांनी तिथं डेरा टाकलेला आहे, तेच लोक लागून राहिले, तेच लोक त्याच्या परिवारात लागत आहे, तेच लोक नोकऱ्या विकत आहे असं होऊन राहिलेलं आहे. तर माझा हा जोड विनंती आहे की तुम्ही तुमच्या जे आरक्षण आहे स्वतः इच्छेने सोडा. जे लोक आई वडील अधिकारी आहे, क्लासमेट ऑफिसर आहे, स्व इच्छेने सोडा आणि गरिबांना चान्स द्या. आम्ही चान्स मागत आहे, आरक्षणाची भीक नाही, हे माझं मत आहे. कारण जो व्यक्ती 15-20 वर्षापासून अभ्यास करतो, 15-20 वर्षापासून अभ्यास करतो आणि सरकार 10 ते 15 जागा काढत असेल आणि तिथं 15 ते 20 लाख फॉर्म भरला जात असेल तर मला सांगा त्या व्यक्तीला कसं वाटत असेल? सरकारने ज्या निर्णय घेतला पाहिजे, तुम्ही एवढ्या जागा का कमी काढता? आणि कमी काढता तर तुम्ही पात्रता निवडता, त्याच्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार का करता? सगळी तुम्ही जे काय करता पारदर्शक झालं पाहिजे जेणेकरून सगळ्यांना नोकऱ्या मिळेल. कारण सरकारी नोकरी ही कोणाच्या घरची नाही आहे. सरकारी नोकऱ्या कमी होऊन राहिलेल्या आहे. बिझनेस कडे पण वळा, हे माझं मत आहे. पण हे जे आरक्षणाच्या बळावर लागलेले लोक आहे यांनी स्वतःचं आरक्षण सोडावं. कारण दुसऱ्याला संधी मिळाली पाहिजे. कारण लोकांच्या मनामध्ये एक नेगेटिव्ह पसरलेली आहे, शिक्षण करून काही फायदा नाही कारण नोकऱ्या लागत नाही. का नाही? कारण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि माझं एकच म्हणणं आहे, जो आरक्षणाच्या बळावर क्लासमेट ऑफिसर बनतो, मोठ्या मोठ्या पदव्या घेतो, त्याचेच लेकरं त्या गोष्टीचा अभ्यास करतात, इंटरव्ह्यूची परीक्षा देतात आणि आपले लेकरू जेव्हा खेडेगावातलं राहतं ते लेकरू फक्त पेपर देतं, त्याला मार्गदर्शन मिळत नाही, इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन मिळत नाही, कुठल्या गोष्टीचं मार्गदर्शन मिळत नाही आणि तो रिझल्टची वाट बघतो. हा रिझल्टची वाट बघता बघता हा तिकडला लागूनही जातो आणि हा वाटच बघत राहतो. का? कारण तिथं मार्गदर्शन राहते, नेटवर्क तयार होतं. मी तुम्हाला आता सांगतो, जो मोठा अधिकारी तयार लागतो आरक्षणाच्या बरोबर होतो तिथं नेटवर्क तयार होतं. अगोदर नोकरी तर मिळते, एक नेटवर्क तयार होतं. त्या नेटवर्क मध्ये कुठं काय जागा निघालेल्या आहे ह्या सगळ्यात त्याला माहित पडते. मग काय, तो आपले नातेवाईक किंवा आपले लेकरू तो पिढी पिढी लावत चालतो आणि त्याचाच काय होतो, विजय होतो, त्याचाच काय होतो, उन्नती होतो. म्हणून माझं मत आहे. काय वाटतं तुम्हाला? नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट लागलं पाहिजे का? नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागल्यावर मी तुम्हाला सांगतो फायदा कायचा आहे. मी आरक्षण कोणाचं खात नाही, मी आरक्षण बंद करण्याचं म्हणत नाही, आरक्षण खतम झालं पाहिजे हे म्हणत नाही, मी वर्गीकरणाच्या विरोधात आहे. कळलं का? का म्हणत आहे? कारण सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे हे माझं मत आहे. का? कारण ज्या घरामध्ये नोकरी करून राहिलेल्या आरक्षणावर लागलेले लोक आहेत त्यांचं वर्षाचं इन्कम 10 ते 15 लाख रुपये असेल तर तिथं आरक्षण हे स्वइच्छेने खतम झालं पाहिजे हे माझं मत आहे. नॉन क्रिमिनल लागलं पाहिजे, क्रिमिनल सर्टिफिकेट लागलं पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीला नोकरीमध्ये आरक्षण मिळणार नाही. पण ह्या काय होणार की असे किती लोक आहे तिथं कॉम्पिटिशन तुम्हाला माहित आहे का? जे अगोदर नोकरीला लागलेले लोक आहेत त्याची लेकरं असतात, ते अभ्यासू असतात कारण त्यांना पूर्ण नॉलेज मिळते ना. मी मगाशी काय बोललो, नेटवर्क तयार होतात. कुठली परीक्षा आहे, कुठला इंटरव्ह्यू द्यावा लागते, कसा फॉर्म भरावा लागते त्याला ऑलरेडी माहित राहते. आपल्या लेकरांना नाही, कारण आपल्या लेकरांना मार्गदर्शन मिळत नाही. का मिळत नाही? कारण तो वंचित असतो ह्या गोष्टीपासून. मग काय, आपल्या लेकराला त्याच्या सगळं काय करावं लागते, कॉम्पिटिशन करावं लागते आणि आपले लेकरू फेल पडते कारण आपल्या लेकराची नॉलेज नसते, त्याच्यावर नॉलेज असते कारण त्याची पिढीवर पिढी लोक तेच करत राहते, त्या कारणामुळे त्याला नॉलेज मिळते. आणि आपले लेकरू शेतकऱ्याचा बरोबर आहे, त्याला नॉलेज नसते, त्याला मार्गदर्शन करणारा कोण नसते. त्या कारणामुळे तो काय फक्त पेपर देतो आणि वाट बघतो. तुम्ही नोकऱ्या लागून जाते, हा वाटच बघतो निकालाची. असं आहे. मग काय, हे इकडे कमी झालं ना तर आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला एवढा भर पडणार नाही. एवढा भर का पडणार नाही? कारण तिथं फुल स्टॉप झाला तर त्या लेकरांसंग आपला कॉम्पिटिशन होणार नाही आणि मग काय जास्त करून नोकऱ्या लागायची शक्यता जास्त आहे.
लक्षात ठेवा. कारण कॉम्पिटिशन कमी झालं तर नोकऱ्या लागायची शक्यता जास्त असतात. कळलं काय? कारण कॉम्पिटिशन कोणासंग करावं लागते, त्याच्या संग करावं लागते. तेच नसले तर आपल्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असलं तर 60% वाला पण हा नोकरी लागू शकतो, 50% वाला पण नोकरीला लागू शकतो. कळलं काय? आणि याच्यानं काय होणार, सगळ्यांना समानतेचा अधिकार मिळणार, आरक्षणाचा खरंच फायदा मिळणार. सगळे शोषित पिढी निगडीतले समाज शिकलेला आहे, तो समाज शिकलेला आहे, त्यांच्यापाशी 1-2-3 डिग्री आहे, अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा, आणि तरीही शिक्षणापासून वंचित आहे किंवा नोकरीपासून वंचित आहे. ते नोकरीला लागणार. आणि जे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे, आपले लहान मोठे भावाचं बघून ते पण शिक्षणाकडे वळणार आणि शिक्षणाच्या पायऱ्या चढणार, शाळेच्या पायऱ्या चढणार. ते पण म्हणणार नाही, माझ्यासाठी पण एक आहे, नोकरी आहे. आणि मग काय, ते अभ्यास करणार आणि नोकरीसाठी संधी मिळणार त्यांना. त्यांनाही वाटल, मनाला एक आधार निर्माण होईल की नाही, मला पण एक नोकरी मिळणार, माझ्यासाठी पण एक नोकरी आहे. ते अभ्यास करणार. सांगा तुम्ही मला, फायदा आहे काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण तुमची कमेंट सगळ्यांची महत्वाची आहे माझ्यासाठी. कारण व्हिडिओ हा महाराष्ट्रातली जे एससी वर्ग आहे, 59 जाती आहे, त्या जातीतील सगळे जे सुशिक्षित बेरोजगार आहे, पोलीस भरतीची तयारी करून राहिले, 20 वर्षापासून तयारी करून राहिले, कोणी याची मोठ्या मोठ्या क्लासरूम ऑफिसरची तयारी करून राहिले, लागून राहिले नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही लागाल भावांनो, लागाल ह्या गोष्टीमध्ये तरतुदी झाल्या तर. कारण वर्गीकरण करून काही होणार नाही. वर्गीकरण करून बेरोजगारी मिटणार नाही. मी तुम्हाला आताही सांगतो, वर्गीकरण करून बेरोजगारी मिटणार नाही माझ्या भावांनो. तुम्हाला ह्या गोष्टी केला तरच आपल्याला नोकऱ्या मिळू शकते, नाहीतर नाही मिळू शकत. कळलं का? जय भीम, जय शिवराय. नक्की कमेंट करून सांग दादा.